सर्वांना प्रेज द लॉर्ड. सांगायचं म्हणजे काल परवा 12 तारखेला व्हॅलेंटाईन डे झाला, नाही 14 तारखेला, सॉरी 12च म्हणते, 14 तारखेला व्हॅलेंटाईन डे झाला. पण ते प्रेम फार काळ टिकणारं नाही. आपण देव जो आपल्यावर प्रेम करतो ते सर्व काळासाठी आहे. तो आपल्या दुःखात संगती असतो, सुखात संगती असतो, आपल्या आजारपणात संगती असतो, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो संगती असतो आणि आपल्यावर तो भरपूर असं निरंतर निस्वार्थी प्रेम करत असतो. आणि त्याच्या प्रेमाला कशाचीच उपमा देता येत नाही. आपण कितीही वाईट वागलो, काहीही केलं, तरी देव आपल्याला एकसारखं प्रेम करत असतो आणि देवामध्ये सर्व ताकद आहे. आपण फक्त देवाला हाक मारायची की देवा तू बघ, माझ्याकडं हे असं झालेलं आहे, माझ्यासाठी हे लोक असे वागलेले आहेत, तसं केलेलं आहे आणि देव आपल्याला त्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच देणार. फक्त तू देवावर विश्वास ठेव. मोहरीच्या दाण्यात काही विश्वास असेल तरी देव तुझं तारण करेल. हो की नाही? आपण चुकलो तर आपण देवाजवळ जायचं, आपण देवाकडे क्षमा मागायची की देवा मी फार मोठी चूक केलेली आहे माझ्या आयुष्यात आणि ही चूक माझ्या आयुष्यात परत घडू नये, अशी मला तू सद्बुद्धी दे. बस. देवाला काही नाही, पश्चाताप अंतःकरण पाहिजे. पश्चातापाशिवाय दुनियात काही नाही. माणूस चुका करत राहतं, मानव प्राणी आहे, चुकणारच, परंतु त्या चुका सुधरून पुढं जाणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळं एक देवाने एक सांगितलेलं आहे की दूध पाजणाऱ्या जन्म दिलेल्या आईला पण त्या बाळाचा विसर पडेल, परंतु मला तुझा कधीच विसर पडणार नाही. हो ना. आईच्या गर्भात असल्यापासूनच देव आपल्याला हे करतो, म्हणजे देवाला माहिती आहे त्याने आपल्या तळहातावर आपलं नाव कोरलेलं आहे. म्हणजे तळहातावर नाव असणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. असं जगात कोणीच आपल्यावर प्रेम करू शकत नाही. ते करतो फक्त आपला देव प्रभू येशू ख्रिस्त. आणि तोच आपल्याला रोजच्या जीवनामध्ये संकटापासून वाचवतो पण आणि संकटातून आपल्याला निवारणही करतो. तर सारा गौरव माझ्या प्रभूसाठी आहे, सारा गौरव माझ्या देवासाठी आहे. देव सर्व काही आहे, सर्व करणारा आहे, त्यामुळं मला कशाची भीती. हो की नाही? धन्यवाद.